आता तुम्ही मसाल्याची क्वालिटीबद्दल बोलतायत, त्याला वर्षभर काहीच होत नाही म्हणतात तुम्ही. तर ह्याचं स्पेसिफिक कारण काय? आणि बरेच मसाले मी बघतो की त्याचा 5-6 महिन्यात 8 महिन्यात त्याचा रंग उडून जातो. बरोबर. दळ उडतो म्हणतो आपण मराठीमध्ये, की त्याचा दळ उडतो आणि मग त्याचा तिखटपणा पण कमी होऊन जातो. त्यानंतर मार्केटमध्ये बरेच भेसळयुक्त मसाले मिळतात. आपण पर्टिक्युलर नाव नको घेऊया कोणाचं, पण असे भेटतात, हे माहिती आहे आपल्या सगळ्यांनाच माहिती. तर त्याच्याविषयी तुम्ही काय बोलाल आणि तुमचं प्रोडक्ट ह्याच्यात तुम्ही वालावलकर मसाले म्हणून ह्याच्यात काय महत्त्वाचं योगदान देतात की त्याच्यामध्ये क्वालिटी कशी मेंटेन ठेवतात बेसिकली? जसं मी मगाशी बोलल्याप्रमाणे की जिकडे मिरच्या ओरिजिन आहे कर्नाटकातनं आंध्रातनं, तर तिकडनं आपण मिरच्या घेतो. म्हणजे ते शेणखतावरती केलेले आहेत. म्हणजे कर्नाटकात हुबळी, अन्यगिरी, बेडगी आता हे APMC मार्केट आहे. म्हणजे सगळ्या तिकडच्या मिरच्या ह्या बेडगी APMC मार्केटमध्ये येतात. अच्छा. हां, जसं आपला मुंबईचं वाशीचं APMC मार्केट आहे, तसं ते तिकडे कर्नाटकातलं ते मेन मार्केट आहे, बेडगी मार्केट. मग तिकडनं मिरच्या घेणं आणि त्या पण मिरच्या नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये शेणखतावरती, म्हणजे कुठचंही त्याच्यामध्ये युरिया नाही आहे, नॅचरल त्या मिरच्या घेणं हे आमच्या पणजोबांपासून आजोबांपासून आणि आता सध्या आम्ही पण तसंच करतो. जिकडनं मिरच्या चांगल्या क्वालिटीच्या उगवतात, म्हणजे होतात त्या मिरच्या आम्ही घेतो आणि त्या मिरच्यांचंच आम्ही मसाल्यामध्ये. मग त्या मिरच्या साधारण आम्हाला घेऊन ठेवायला लागतात 400-500 गोणी. अच्छा. हां, मग ते ठेवणार कुठे? 400-500 गोणी म्हणजे किती किलो? म्हणजे एक गोण पकडणार, एक साधारण 35-40 किलोची गोण असते. अच्छा. साधारण एवढ्या गोणी. तर का तो जो पिरियड आहे ना, नोव्हेंबर-डिसेंबर, त्या पिरियडमध्ये त्या चांगल्या प्रकारच्या जातीच्या मिरच्या आहेत. संकेश्वरी मिरची, बेडगी मिरची, म्हणजे अन्यगिरी मिरची, गंटूर मिरची, लवंगी मिरची, ह्या मिरच्या चांगल्या क्वालिटीची म्हणजे त्या दरम्यान येतात आणि त्या शेणखतावरती केलेल्या असतात. आणि ते ॲक्वायर करतात जेवढे व्यापारी, ते ह्या मसाल्याच्या बिझनेसमध्ये चांगल्या वस्तू देऊ शकतात, फायनल प्रोडक्ट देऊ शकतात. आणि त्यामध्ये आम्ही आहोत. त्या वस्तू त्या मिरच्या आम्ही घेतो आणि एवढ्या गोणी ठेवणार कुठे म्हणून आता एक साधारण 20-25 वर्ष शासनाकडनं आणि एक कोल्ड स्टोरेज झालेले आहेत 30-35 वर्षापूर्वी. मग तुर्भेमध्ये आहेत कोल्ड स्टोरेज, तिकडे आम्हाला प्रोडक्ट ठेवावं लागतं. म्हणजे मिरच्या आमच्या तिकडे ठेवायला लागतात. जसं आम्हाला रिक्वायरमेंट लागतं तसं आम्ही त्यांच्याकडनं मागून ट्रान्सपोर्ट थ्रू आमच्याकडे लालबागला येतात, लालबाग मार्केटमध्ये. तुम्ही हा व्हिडिओ इथपर्यंत बघितलात म्हणजे हा नक्की व्हिडिओ तुम्हाला आवडला आहे. ह्याचा पूर्ण पॉडकास्ट आपल्या मेन यूट्यूब चॅनलवर आहे, ज्याचं नाव आहे वन टेक विथ अनिकेत. हे चॅनल तुम्ही नक्की फॉलो करा. आणि इंस्टाग्रामवर आम्ही बऱ्याच रील्स ह्या व्हिडिओच्या अपलोड केलेल्या आहेत, त्या पण तुम्ही सगळ्या बघा. आणि वन टेक विथ अनिकेत हे इंस्टाग्राम चॅनल पण फॉलो करा.